नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अजय कुठारी. मी संचेती हॉस्पिटल येथे स्पाइन स्पेशलिस्ट म्हणजेच मणका विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहे. आजचा जो विषय आहे तो एक फार इंटरेस्टिंग विषय आणि त्याचं नाव आहे टेल बोन पेन, माकड हाडाचं दुखणं, ज्याला सायंटिफिक टर्मिनॉलॉजी मध्ये कॉक्सिडायनिया असं बोललं जातं. बरेचसे रुग्ण आढळतात, डॉक्टर माझं माकड हाड दुखतंय, माकड हाड दुखतंय. एक्झॅक्टली काय आहे हे माकड हाड आणि कशामुळे माकड हाडाचं दुखणं होतं? तर जर आपण इतिहास बघितला तर आपले जे पूर्वज होते ते वानर होते. वानरची एक मोठी शेपटी होती जी या आधुनिक माणसात एक छोट्याशा हाडामध्ये कन्सॉलिडेट झाली आहे, ज्याला टेल बोन असं संबोधलं जातं. तर आपलं पूर्ण मणका जिथे संपतो तिथे हे टेलबोन आहे. हे टेलबोन म्हणजे 4 ते 5 हाडांनी मिक्स होऊन एक छोटं हाड तयार होतं, ज्याला कॉक्सिक्स बोन असं म्हणतं किंवा ज्याला माकड हाड असंही संबोधलं जातं. हा बोन आपल्या मणक्याच्या एकदम शेवटच्या भागात तिथे तो स्थित आहे. पण जरी हा बोन छोटा असला तरी त्याला जे कनेक्टिंग टिश्यूज अटॅचमेंट्स असतात त्या फार महत्वाच्या असतात. त्याला फार महत्वाचे स्नायू अटॅच्ड असतात, महत्वाच्या लिगामेंट्स अटॅच्ड असतात. आणि जेव्हा पण आपण बसतो आपण त्या माकड हाडावरती बसतो. आपलं जे पूर्ण शरीराचं वजन आहे हे आपल्या गुडघ्यावरती, कोपऱ्यावरती, खांद्यावरती न येता त्या छोट्याशा माकड हाडावरती येतं. आणि त्यामुळे या माकड हाडाचं फार महत्व आहे. कारणे काय आहेत माकड हाड दुखण्याची? तर जसं मी म्हटलं की आपण त्या माकड हाडावरती बसतो, तर वजन हे त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे. तर लठ्ठपणा आणि वेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेल बोन रिजन पेन. आपल्या शरीराचं जितकं वजन असेल तितकं वजन त्या बिचारा छोट्या माकड हाडावरती पडणार आणि जेवढं आपलं वजन शरीराचं कमी तेवढं कमी वजन त्या बिचाऱ्या माकड हाडावरती पडणार. दुसरं म्हणजे ज्या लोकांचं बसून काम असतं, सिटिंग काम असतं, सॉफ्टवेअर इंजिनियर्स म्हणा किंवा अकाउंटंट्स म्हणा किंवा ज्यांचं बैठकी काम आहे आणि 12-12, 14-14 तास बसून कामं होतात, तर कालांतराने काय होतं की हे जे माकड हाड आहे ते बेंड व्हायला लागतं. आणि मग जेव्हा पण ते बेंड माकड हाड तुम्ही बसून उठता तो रिकॉईल होतो आणि मी म्हटलं तसं त्याला जे अटॅच लिगामेंट असतात त्या लिगामेंट फार टाईट होऊन जातात आणि तुम्हाला पेन कॉज करतं. प्रेग्नन्सी मध्ये पण आपण हे टेलबोनचे प्रॉब्लेम्स फार कॉमनली बघतो. किंवा काही रुग्ण जे प्रदीर्घ आजारातून बाहेर पडतात आणि जे बेड रिडन असतात बऱ्याचशा काळात, अशा रुग्णांमध्ये पण हे टेलबोनचे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. इंजुरी, ट्रॉमा म्हणजे आपण जर एखाद्या जिन्यावरनं खाली उतरतोय आणि स्लिप होऊन पडलो, तर आपण जेव्हा डायरेक्ट माकड हाडावरती पडतो तेव्हा पण हा माकड हाड बेंड होऊन हे माकड हाडाचे प्रॉब्लेम सुरू होतात. किंवा आपण एखाद्या खुर्चीवर बसायला जातोय, कोणीतरी ती खुर्ची ओढली किंवा खुर्ची मागे सरकली आणि तुम्ही जेव्हा डायरेक्टली तुमच्या बम्स वरती लँड करता तेव्हा हे माकड हाडाचे दुखणे वाढतात. आणि हे माकड हाडाच्या दुखण्याची विविध कारणं आहेत, पण त्याच्यामध्ये इंजुरी, वेट आणि प्रोलॉंग सिटिंग अँड प्रेग्नन्सी हे 4 फार महत्वाचे कारणं आहेत. आता ह्याचं निदान कसं करायचं? तर क्लिनिकल एक्झामिनेशन हे डॉक्टरांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तर डॉक्टर जेव्हा तपासतो तेव्हा त्या माकड हाडाच्या ठिकाणी जेव्हा प्रेस करतो तेव्हा प्रचंड वेदना होतात आणि तेव्हा निदर्शनास येतं की येस, दिस इज अ टेल बोन प्रॉब्लेम. क्लिनिकल एक्झामिनेशन वरती जर आपलं डायग्नोसिस कन्फर्म करायचं असेल तर एक एक्सरे म्हणजे किरण म्हणजे एक सिटिंग आणि सुपाइन व्ह्यू म्हणजे बसून एक एक्सरे करतो आणि झोपून एक एक्सरे करतो, ज्याच्यात दिसतं की बसून एक्सरे केल्यावरती तो माकड हाड जास्ती बेंड होतो. रेअरली जर काही सस्पिशन असेल की तिकडे काही गाठ आहे किंवा सूज आहे तर आपल्याला MRI किंवा एखादं बोन स्कॅन त्या ठिकाणी करायला लागू शकतो. 99% माकड हाडांच्या आजाराला ऑपरेशनची गरज पडत नाही. ह्याला पहिली ट्रीटमेंट म्हणजे एक डोनट पिलो येते किंवा एक गाडीचा जो टायर असतो त्याच्यावरती बसायचं किंवा कॉक्सिक्स पिलो म्हणजे एक उशी येते स्पेशली माकड हाडाच्या दुखण्यासाठी, ज्याला कॉक्सिक्स पिलो म्हणतात,
टेल बोन पिलो म्हणतात, ती पिलो वापरली तर त्याच्याने काय होतं की ती जी पिलो आहे त्याच्यातला मधला जो गोल भाग आहे तिथे बरोबर ते माकडहाड येतं आणि ते तुमच्या चेअरशी घासत नाही, तुमच्या बेडशी घासत नाही आणि तुम्हाला त्याचा फार फायदा होतो. तर बसताना आपण हार्ड सरफेसेस म्हणजे कडक सरफेसेसवर न बसता एक सॉफ्ट सरफेसवर बसावं, उशीवरती बसावं किंवा हे कॉक्सिक्स पिलो घेऊन बसावं. ही पहिली ट्रीटमेंट. दुसरी ट्रीटमेंट म्हणजे पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस, ज्याच्यामध्ये संडासची जागा टाईट करून 10 सेकंद मोजायचं आणि सोडायचं. हे सकाळी 15-20 मिनिटं, दुपारी 15-20 मिनिटं, संध्याकाळी 15-20 मिनिटं हे पेल्विक फ्लोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आपण करावेत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिट्स बाथ, म्हणजे एक मोठा पाण्याचा भगुला घेऊन त्याच्यात कोमट पाणी टाकावं आणि KMNO4 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट पावडर टाकावी आणि त्याचा शेक घ्यावा 10 ते 15 मिनिटं. ही एक फार चांगलं त्याला उपचार आहे. आणि फोर्थ म्हणजे जर ह्या सगळ्या उपचार करून पण जर आपलं पेन कमी होत नसेल तर मग त्याला अल्ट्रासाऊंड म्हणजे एक फिजिओथेरपीची मोडॅलिटी आहे. एक 8 ते 10 सिटिंग्स म्हणजे दर दिवशी एक सिटिंग, असे 10 सिटिंग्स आपण अल्ट्रासाऊंड जर लाईट त्या ठिकाणी घेतली आणि नंतर जर व्यायाम सुरू केलात, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस केलेत, तर मी जसं म्हटलं तसं त्याला जे अटॅच्ड मसल्स आहेत, लिगामेंट्स आहेत, त्याला जर आपण मजबूती दिली तर मग डायरेक्टली त्याच्यावरती लोड पडणार नाही आणि ते मसल्स मजबूत होऊन त्या टेलबोनचा लोड भार थोडा शेअर करायला मदत करते. व्हेरी रेअरली जर ह्या सगळ्या उपाययोजना करून पण आपलं वेदना जात नसतील तर मग त्या ठिकाणी एक कॉक्सिक्स मॅन्युप्युलेशन म्हणून ट्रीटमेंट आहे. ही एक विना ऑपरेशन ट्रीटमेंट आहे आणि मला असं वाटतं की या माकड हाडाच्या दुखण्यात या कॉक्सिक्स मॅन्युप्युलेशनचा फार महत्वाचा रोल आहे. कॉक्सिक्स मॅन्युप्युलेशन म्हणजे काय की जे आपलं माकड हाड त्या ठिकाणी बेंड झालं आहे आणि ऍक्सिसच त्याचं बिघडलंय, तर तुम्ही बाहेरनं किती पण गोळ्या खा, औषधं खा, मलम लावा, जोपर्यंत ते वाकडं माकड हाड सरळ होणार नाही तुमचं दुखणं जाणार नाही. तर कॉक्सिक्स मॅन्युप्युलेशन मध्ये काय करतो की थोड्या भुलेखाली बरोबर जे माकड हाड बेंड आहे ते आपण बोटांनी सरळ करतो, त्याच्यात काही कट येत नाही, चिरफाड येत नाही आणि जेव्हा ते मॅन्युप्युलेशन करून तो हाड सरळ करतो आणि त्या ठिकाणी आपण एक इंजेक्शन देतो, त्याच्याने हे दुखणं जवळजवळ 90 ते 95% कमी होतं. ऑपरेशनची गरज ही 100 मधून 1 पेशंटला पडते की ज्यांनी फिजिओथेरपी पण ट्राय केली आहे, उशी वापरून पण बघितली आहे, कॉक्सिक्स मॅन्युप्युलेशन 3-4 वेळा करून झालंय आणि ह्या सगळ्या गोष्टी करून पण जर वेदना कमी होत नसतील तर मग त्याला एक शस्त्रक्रिया आहे ज्याला कॉक्सिजेक्टॉमी म्हणतो. ते म्हणजे तो जो माकड हाडाचा तुकडा आहे त्याला काढून टाकणे. आता तुम्ही म्हणाल अरे बापरे, तो तुकडा काढला तर मग त्या ठिकाणी काय होईल? तर तो आपल्या बॉडीतला एक वेस्टिजियल पार्ट आहे, पण त्याचं लोकेशन स्ट्रॅटेजिक आहे. वेस्टिजियल म्हणजे काय की येणाऱ्या काही जनरेशन्स मध्ये तो भाग किंवा तो पार्ट नाहीसा होणार आहे, की त्याचं रोल काही नाहीये शरीरात. तर त्यामुळे जर आपल्याला दैनंदिन जीवनात अडचणी येत असतील आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेदना होत असतील तर त्या ठिकाणी आपण तो एक माकड हाडाचं पीस काढून त्या ठिकाणी पेन रिलीफ पेशंटला पुष्कळ चांगलं मिळतं आणि लॉंग टर्म पेन रिलीफ मिळतं. मी स्वतः माझ्या पूर्ण करिअरमध्ये आतापर्यंत फक्त 5 कॉक्सिजेक्टॉमी केलेले आहेत आणि सगळे पेशंट अतिशय व्यवस्थित आपलं जीवन जगत आहे. पण मी म्हटलं तसं 99% पेशंट्सना ह्याची गरज पडत नाही. तर मित्रांनो, माकड हाड हे एक फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि भरपूर लोकांना त्याचा त्रास आहे, पण नेमकं त्याला काय करावं, कसं उपचार करावं हे त्यांना कळत नाही. आय होप माझा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला त्याच्याबद्दल चांगली माहिती देईल आणि तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.